तर जय शिवराय मित्रांनो. मी एपी ट्रॅव्हल्स बाय आकाश या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. आता वाजलेले सकाळचे 4:30. आज आपल्याला एक लोकलची बुकिंग आहे. सासवडला संगमेश्वर मंदिरला जायचे. कस्टमरचा तिथे प्री वेडिंग आहे आणि पाहू आता. तर मी रेडी झालोय, गाडी वगैरे एकदम वॉश केलेली आहे. सकाळ सकाळ मस्त, आपण पण फ्रेश, गाडी पण फ्रेश. आता आपण निघूया. कस्टमरनी आपल्याला 5चा टायमिंग दिलाय. 4:30 ऑलमोस्ट वाजलेले आहेत. आता पटकन जाऊया. रात्री आपण सीएनजी वगैरे सगळं भरून ठेवलेला होता, कारण सकाळी कधी कधी लाईन असते, कधी मिळत नाही. त्यामुळं आपण रात्री सगळं रेडी ठेवलेलं, गाडी वगैरे ऑल ओके आहे. आता आपण कस्टमरच्या लोकेशनला जाऊया आणि कस्टमरला पिकअप करूया. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कसं काय, मंदिर कुठं आहे, काय आहे. जर तुम्हाला कुठं प्री वेडिंगला जायचं असेल तर ते लोकेशन तुम्हाला मी दाखवणार पूर्ण. आणि बस शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये राहा. बघू आता पुढे. तर आपण आता आलेलो आहे मित्रांनो, जवळजवळ कस्टमरच्या लोकेशनच्या आपण नियर बाय पोहोचलोय. पाहू आता जस्ट कस्टमर रेडी आहेत का नाही. कस्टमर रेडी असेल तर त्यांना लवकरात लवकर पिकअप करू आणि पटकन आपण निघू सासवडच्या रोडने. बघू कस्टमरचं काय म्हणणं आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण इथं आलेलो आहे कस्टमरच्या लोकेशनला. एकदम सामसूम आहे, लोक उठलेले पण नाही आहेत अजून. आपली लक्ष्मीला अशी लावली आपण, कस्टमरच्या दारात उभी केली. कस्टमर काय अजून रेडी नाही आहेत. कस्टमर म्हणे की 10 मिनिटं लागेल आम्हाला. सो त्यावर आपण कस्टमरचा वाट बघू. पहिला पिकअप करून आपण दुसऱ्या पिकअपच्या लोकेशनच्या जवळजवळ आलोच आहे. कस्टमर म्हणे की दादा आपण नाश्ता करून घेऊ, त्यामुळे आपण आता इथे नाश्त्याला थांबतोय. नाश्ता वगैरे करून मित्रांनो आता आपण आलो इथं दुसऱ्या पिकअपला, हिंजवडीच्या पिकअपला आलोय. आता ह्यांना पिकअप करू आणि डायरेक्ट मेन लोकेशनला निघायचं आपल्याला. गाडी जर आपण साईडला लावली आहे, कारण काय आपल्यामुळे लोकांना त्रास नको. आता गाडी आपली साईडला झाली. आता ही मंदिरची एंट्रन्स आहे, ठीक आहे. आता आता आपण मंदिरच्या इथं पोहोचलोय मित्रांनो. 5 वाजताच आपण पहिल्या कस्टमरला पिकअप केलं दुसऱ्या लोकेशनवरनं. परत एकांना नवरी त्यांना पिकअप करायचं होतं. तर आता आपल्याला इथं येता येता 7 वाजलेतच. तर बघू, तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे कसं आहे, काय आहे सगळं. आता ही मंदिरची छोटीशी पार्किंग आहे. एक 5-6 फोर व्हीलर वगैरे बसतात आणि थोडेसे एक 20 एक टू व्हीलर बसतात. बाकी हे असं बाहेरचा व्ह्यू आहे मंदिरचा. इकडे छोटं मंदिर आहे. मंदिरच्या आत आपण जाऊया आता. कस्टमर वगैरे गेलेत आतमध्ये. हे छोटंसं मंदिर वगैरे आहे. आपण आता मंदिरच्या आत जाऊन तुम्हाला मंदिर पूर्ण दाखवतो मी कसं आहे, काय आहे. आणि फोटोग्राफीचे प्राइसिंग काय आहे, तुम्हाला कॅमेऱ्याचे चार्जेस किती आहेत, काय सर्व तुम्हाला मी सांगणार. हे मंदिरला येण्याचा रस्ता आहे. सासवडच्या जर तुम्ही मेन चौकातनं जर आलात ना तुम्ही, की ह्या ब्रिजवरनं असं युटर्न मारायचं इकडनं. आणि जर तुम्ही गावात येत असाल तर इकडनं तुम्हाला रस्ता आहे. डायरेक्ट तुम्ही संगमेश्वरचं लोकेशन टाकलं की तुम्ही इथपर्यंत येणार. आता हे प्रॉपर असं मंदिर आहे. आता सासवडमध्ये आलात ना की तुम्हाला 2 मंदिर लागणार. एक लागणार संगमेश्वर आणि एक लागणार चांगटेश्वर. चांगटेश्वरला पण शूटिंग होते. आता आपण दोन्ही मंदिरला जाणार आहे. पहिले आता संगमेश्वरचं आपण चेकआउट करू आणि त्यानंतर जाऊ चांगटेश्वरला. ह्या तुम्ही लोखंडाच्या ब्रिजवरनं आत आलात की तुम्हाला इथे शूज वगैरे सोडायला स्टँड आहे. आणि हे तुम्हाला एक इथं नॉर्मल माहिती दिलेली आहे मंदिराची. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तुम्हाला 500 रुपयाची पावती घेतल्याशिवाय प्री वेडिंग करता येणार नाही. मंदिराच्या आवारात कुठलेही असभ्य वर्तणूक केल्यास पोलीस कारवाई केली जाईल. बाकी सगळी आपली नॉर्मल माहिती आहे. आणि कॅमेरा, फोटो किंवा प्री वेडिंग शूट करायचे असल्यास त्याची आपल्याला सेपरेट 500 रुपयाची पावती घ्यावी लागते. आणि ह्या मंदिराला 2 एंट्रन्स आहेत. एक हा तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या रोडला जातो आणि एक हा बाजूनी रस्ता आहे. असं तुम्हाला साईडने तुम्ही जाऊ शकता. तिकडनं तिकडनं पण आपण जाऊ. आता मेन दर्शनाकडे आपण जाऊ आधी.
मंदिरात आलं की तुम्हाला इथे एक नंदी दिसेल आणि हा आपलं असं मंदिर आहे. मंदिरात जाऊयात आपण, चेक करू. मंदिरात आलं की तुम्हाला डाव्या साईडला एक छोटी गणपतीची मूर्ती दिसेल आणि हे आपलं शिव मंदिर. असं सुंदर असं मंदिर आहे. या साईडने तुम्ही एक एक्झिट करू शकता आणि ह्या साईडने एक तुम्हाला एक्झिट आहे. असं दर्शन घेऊन आलात ना की इकडनं बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला थोडस एक मोकळी जागा दिसेल, बसायला वगैरे खुर्च्या वगैरे आहेत. हे असं मंदिर आहे. हे आपल्या कस्टमरच्या बॅग आहेत. आणि जो तुम्हाला मी दुसरा रस्ता दाखवला तो रस्ता हा वाला आहे, मंदिरच्या पाठीमागनं येतो आणि हा मंदिरच्या मागचा व्ह्यू. इकडनं पण अशी एक नदी आहे, एक मंदिर आहे छोटस आणि लोक वगैरे आपले चालू आहे त्यांचे काम. पाहिलं ना मंदिर हे खूप शांत आहे एकदम. असं तुम्हाला बसायला वगैरे, मंदिराच्या अंगणामध्ये पण तुम्हाला हा एक दीपस्तंभ पण पाहायला मिळेल आणि त्याच्या बाहेरनं तुम्हाला मंदिराचं नाव वगैरे दिसायला मिळेल. मंदिर खूप शांत आहे, तुम्ही असं इथे निवांत बसू वगैरे शकता. आणि तिथे पहा तुम्हाला परत ब्रँडिंग केलेलीच आहे, म्हणजे प्री वेडिंग साठी तुम्हाला 500ची पावती घ्यावी लागेल, फक्त ह्याची तुम्ही काळजी घ्या. बाकी जर तुम्ही टाइम स्पेंड करायला तर खूप छान मंदिर आहे, पाहण्यासारखं आहे, एकदम शांत वातावरण, एकदम गर्दी कमी असते इथे. आता बराच वेळ आपण टाइमपास केला. आता कस्टमरचा कॉल आला की दादा ऑलमोस्ट आपलं शूट झालेलं आहे, आता आपल्याला निघायचं 5-10 मिनिटामध्ये. तर म्हटलं चला जाऊया, जरा गाडी थंड करूया, कस्टमर येणार आता, कारण काय गाडी खूप गरम झालेली असेल. आता निघायचं 5 मिनिटात. जाऊ आता. दुसऱ्या मंदिरचं दर्शन होतं का नाही होतं ते मी तुम्हाला सांगतो, तसं अपडेट देईलच. आता रिटर्न निघायचं. कॉल आला म्हटल्यावर काय, ते तिकडे आपले कस्टमर आहेत, त्यांचं पण शूट ऑलमोस्ट झालेलं आहे, येतीलच ते आता. आपण जाऊ गाडीकडं, गाडी काढू. इकडे मंदिरच्या मागे तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलेले छोटे छोटे मंदिर आहेत. एक शनी मारुती मंदिर आहे आणि मला वाटतं इकडे आणखी एक देवीचं मंदिर आहे. इथे एक छोटीशी पिंड आहे छान. अच्छा, हे मला वाटतं गणपती मंदिर आहे. हा खूप थंड आहे, लिटरली इथे एवढं थंड आहे ना, तुम्हाला एक मस्त झोप लागू शकते तुमची, एवढी छान थंड आहे. बाहेर आलं की तुम्हाला गरमीच्या वाफा लागणार, पण मंदिराच्या आत खूप थंड आहे. इथे एक शनी मारुती मंदिर आहे. आपल्याला आता निघायचे, आपली पार्किंग त्या साईडला आहे. आता आपण लोखंडी ब्रिजवरनं असं पलीकडे जायचं आणि गाडी काढायची, कस्टमर पलीकडनं येईल असं. आता ह्या मंदिरचं ऑलमोस्ट आपण दर्शन वगैरे झालंय, कस्टमरचं शूट पण झालेलं आहे सगळं. आता कस्टमरचा कॉल पण आला आपल्याला निघायचं म्हणून, तर बघू आता इथून आपण निघूया, गाडी काढतो आणि आपण दुसऱ्या मंदिरला जाणार होतं का नाही ते आता माहिती नाही, पण आपण चेक करू, तसं काय असेल ते तुम्हाला मी सांगणार. तर आता आपण काय थोडंसं पुढे आलोय मंदिर पासून, समजा बापदेव घाट उतरला, आता आपण जेवायला थांबलोय, जेवण करूया. कस्टमरला पण भूक लागली होती, आपल्याला पण भूक लागली होती. आता पद्धतशीर छानपैकी जेवण करायचं आणि कस्टमरचं एक शूट आहे परत मुळशीमध्ये तामिनी घाटाच्या रोडला, आपल्याला तिकडे पण जायचंय, त्यांना आता तिथला पण शूट कव्हर करायचंय, सनसेट पर्यंत तो आपल्याला करायचंय. तर बघू, जेवण करून घेऊया आधी, आणि काय असेल आता सीएनजी पण संपत आला, सीएनजी पण भरून घेऊ आणि मी तुम्हाला तिकडचा पण ब्लॉग दाखवेलच, काय असेल ते सगळं अपडेट तुम्हाला मिळेल. गाडी आता आपण लावली आहे आणि हे हॉटेल आहे समोर. बघू आता, गाडी पद्धतशीर लावून घेतली. तर मित्रांनो, आपलं आता छानपैकी जेवण झालेलं आहे
आता आपण तामणीच्या रोडला तर लागलोय. आता लोकेशन शोधतोय आणि लोकेशन मिळतं का नाही हे आपल्याला पाहायचंय. बघू आता लोकेशन मिळालं तर मी तुम्हाला लोकेशन दाखवेलच. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा. तर आता आपण आलोय तामिनीमध्ये. कस्टमरला एक लोकेशन दिसले. बघू कस्टमर गेलेत पुढं, आपणही जायचे आता. कस्टमर आता गेलेत पुढं. बघू कसं काय काय लेक व्ह्यू आहे म्हणे इथे. पाहू आता कसा लेक व्ह्यू आहे, काय आहे, दाखवतो तुम्हाला. पण तामिनीमध्ये आपल्याला ना एक रोडच्या साईडला असं लेक दिसलंय मुळशीमध्ये. तर कस्टमर गेलेत, आता लोकेशन आहे का नीट पाहायला. आता म्हटलं चला आपणही जाऊन जरा चक्कर मारू, परत कधी आलो तर वगैरे, नाही का. बघू आजूबाजूला सगळं डोंगर वगैरे आहे. ग्रीनरी तुम्हाला आता एवढी नाही मिळणार या साईडला, कारण आता उन्हामुळे सगळं सुकलंय. भरपूर जागे तर डोंगराने पेट पण घेतली. बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये. खाली असं एक लेक तर आहे. व्ह्यू चांगला आहे, नाही लिटरली व्ह्यू चांगला आहे. तुम्ही लोक चिली करायला पण येतात इथे, सो ते काही प्रॉब्लेम नाही. लोक फिरतात बसतात, आहे लोकेशन चांगला आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. जर तुम्ही तामिनीत जात असाल ना तर राईट साईडला तुम्हाला हे सोलर पॅनल दिसतील, तिथेच आहे लोकेशन. सोलर पॅनल पासून तुम्हाला असं थोडंसं पडत उड्या मारत कसं असं थोडं स्ट्रगल करत यावं लागेल. देन तुम्ही इकडे खाली आलात ना की तुम्हाला लगेच लेक दिसेल, आणि इथून तुम्ही थोडंसं वर गेलात की झाडं आणि तुम्हाला सावली बसायला खूप छान जागा आहे. मी वर जाऊन दाखवतो तुम्हाला. हे आपली लेक आहे. आता खूप सुंदर नदी आहे ही. तुम्हाला लिटरली तुम्ही जर कधी इकडे आलो तर एकदाच फक्त विजिट देऊन जा. चांगली जागा आहे शांत बसायला. थोडेसे अवकाळी पोरं असतात त्याचे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? चालू आहे त्यांची भांडणं. 5 मिनिटं जर तुम्ही रोड पासून असं थोडंसं स्ट्रगल करत राहत आलात ना, तुम्हाला एक व्ह्यू पाहायला मिळेल. तुमचं स्ट्रगल तुम्हाला वरतीच वाटेल. लिटरली एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, एवढा सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवतो एक. फोटो काढायला म्हणा की तुम्हाला एकांत बसायला, जर तुम्हाला तुमचा एकांताचा टाइम जर चांगला घालवायचा असेल तर ही ही जागा एकदम बेस्ट आहे. लिटरली बेस्ट आहे. तुम्हाला कोणाचा त्रास नसणार आहे, तुम्हाला कोणाचं काही विषयच नाही, तर तुम्हाला लोकांचा काही त्रासच नाही. तुम्ही एकदम किती वेळ बसा शांत, एकदम सुंदर. जसं जसं सनडाऊनर होईल, जसं जसं सूर्य खाली जाईल, तसं तसं आणखी सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. लिटरली तुम्ही एकदा इथं येऊन बघा. फोटो काढायला म्हणा तुम्ही, छान एकदम अतिशय सुंदर जागा आहे ही. आता कस्टमरला आपण पहिल्या हिंदवडीच्या कस्टमरला सोडले, आणि जे मोशीचे कस्टमर होते त्यांना घेऊन आपण निघालोय मोशीकडे. पण त्यांचं रस्त्यात काहीतरी काम होतं म्हणून थांबलोय इथं आता थेरगाव मध्ये. एक 5 मिनिटं ते म्हणले की 5 मिनिटं लागला आम्हाला. 5 मिनिटात येतो, त्यामुळे गाडी साईडला लावून बसलोय. ते गेलेत, पाहू आता येतील. तर मित्रांनो, आता जे मोशीचा शेवटचा ड्रॉप होता, आपण कस्टमरला सोडलं. कस्टमर खूप खुश होते. त्यांनी जे जे प्लॅन केले होते आज, त्यांचे जे शूट होते ते सर्व त्यांनी तसेच्या तसे, त्यांना जे हवं होतं त्यांना ते मिळालं. कस्टमर अगदी खुश झाले, आणि कस्टमर खरंच खूप चांगले कस्टमर होते. त्यांच्यामुळे आपला पण दिवस चांगला गेला, आणि कस्टमरला आपण जे आपल्याकडनं बेस्ट देता येईल आपण ते दिलं. त्यामुळं कस्टमर एकदम
सॅटिस्फाय झाला, आज खुश झाला. मी त्यांचा रिव्ह्यू नाही घेऊ शकलो काही सेफ्टी रिझन्समुळं, पण कस्टमर एकदम खुश झालेत. सकाळी आपण 5 वाजता निघालेलो, आता वाजलेत ऑलमोस्ट 11, 11:15 झालेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या जागा दाखवतो तुम्हाला, कस्टमरला आपण जे फिरवतो ते तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही जर भविष्यात कुठली ट्रिप प्लॅन करताय तर ते तुम्हाला थोडं इझी पडेल की बाबा आपण कुठे फिरू शकतो किंवा काय करू शकतो. ह्यामुळं ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्यावर तुम्हाला असेच व्हिडिओ मिळतील. पण निघतो, भरपूर लेट झालेला आहे. तुम्ही पण काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र.